तुम्ही अशा एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेताय ज्याची ट्युशन फी ₹1.25 लाख आहे आणि तुम्हाला ₹1 पण भरायला लागणार नाहीये. हो, तुमची ट्युशन फी पूर्णपणे झिरो होऊ शकते. हे अगदी खरं आहे. याच्यात अजिबात काही फेक नाहीये. हे कसं होऊ शकतं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नीट बघा. मी समजावून सांगतो. बेटा, सपोज तुमचं कॉलेज आहे आणि कॉलेजची फी ही 2 पार्टमध्ये डिवाइड केलेली असते. एक असते ट्युशन फी, एक असते डेव्हलपमेंट फी. तुमच्या कॉलेजची ट्युशन फी आहे ₹1.25 लाख आणि तुमच्या कॉलेजची डेव्हलपमेंट फी आहे 10,000. प्रत्येक कॉलेजमध्ये हे अप डाऊन होऊ शकतं. डेव्हलपमेंट फी थोडी प्लस मायनस होऊ शकते, ट्युशन फी पण इकडे तिकडे होऊ शकते. पण जी काही तुमची ट्युशन फी आहे ना बेटा, ती तुम्ही पूर्णपणे झिरो भरणार आहे. कसं काय शक्य आहे माहिती आहे? यासाठी तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल. कुठल्या कोट्या अंतर्गत? त्या कोट्याचं नाव आहे ट्युशन फी वेवर स्कीम, आहे ना. TFWS कोटा असतो बेटा. प्रत्येक कॉलेजला 5% जागा असतात. सपोज एखाद्या कॉलेजला 120 जागा असतील तर बेटा 6 जागा या TFWS साठी राखीव असतात. तुमचं ॲडमिशन जर TFWS थ्रू झालं तर तुम्हाला बेटा त्या कॉलेजची ट्युशन फी भरण्याची गरज नाहीये. तुमच्यासाठी ट्युशन फी ही पूर्णपणे वे ऑफ केली जाते, म्हणजे माफ केली जाते. झिरो ट्युशन फीज असते. फक्त यासाठी अट एकच आहे की तुमचं जे आर्थिक उत्पन्न आहे, तुमच्या घराचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते 8 लाखाच्या पुढे नको आहे. ओके, ही पहिली अट आहे. आणि दुसरी अट अशी असते की ज्या तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेणार आहे, एकदा का तुम्ही ॲडमिशन घेतलं, सपोज तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, तर तुम्हाला पुढचे 4ही वर्ष तुमची ब्रँच बदलता येणार नाही. तसंच तुम्हाला ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे ते कॉलेजही बदलता येत नाहीये. थोडक्यात समजावून सांगतो, या इकडे फटाफट. तुम्हाला त्या कॉलेजची डेव्हलपमेंट फी मात्र त्या ठिकाणी भरावी लागते. ट्युशन फी पूर्णपणे माफ होते. डेव्हलपमेंट फी किती असते? 10,000 15,000, जास्त नसते बेटा त्याच्यापेक्षा. त्यानंतर ओपन आणि ओबीसी कॅटेगरीच्या स्टुडंटला याचा प्रचंड फायदा होतो, कारण की SC आणि STच्या स्टुडंटसाठी ऑलरेडी स्कॉलरशिप थ्रू अंतर्गत ट्युशन फी तशी ही माफच झालेली असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्ल्ससाठी ऑलरेडी गव्हर्नमेंटने झिरोच केलेली आहे फी, बरोबर आहे. सो TFWS साठी तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसी या कुठल्याही त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये जाऊ शकता. जर तुम्हाला या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर मला त्या ठिकाणी 4 वर्षात तुमच्या आई वडिलांची जवळपास 5 लाख रुपये वाचवू शकता तुम्ही. जर कॉलेजची ट्युशन फी 1,25,000 असेल, 1 लाख असेल तर 4 लाख वाचतील, 80,000 असेल तर 3,60,000. बेटा, कमी फी नाही वाचणार आहे. तुमच्या आई वडिलांसाठी प्राऊड फील होईल असं काहीतरी तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी तुमचं MST CETला स्कोर येणं गरजेचं आहे. तुमचा जर PCB ग्रुप असेल तर बायो सब्जेक्टमध्ये स्कोर चांगला येऊ शकतो. बायोचा स्कोर चांगला येण्यासाठी माझा ऑलरेडी क्रॅश कोर्स आहे, जो माझ्या ॲप्लिकेशनवर दिगंबर माळी या ॲप्लिकेशनवर ऑलरेडी मी सुरू केलेला आहे. तो नक्की जॉईन करा. तो जॉईन करण्यासाठी तुम्हाला जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर बेटा इथे खाली मी एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे. त्या व्हिडिओवर क्लिक करा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्या, किंवा माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर मला जस्ट हाय करा. मी तुम्हाला माझ्या कोर्सची लिंक आणि त्या ठिकाणी सर्व डिटेल्स पाठवून देईल. माझा कोर्स 9 तारखेपर्यंत जर तुम्ही जॉईन करणार असाल तर तुम्हाला आपला क्रॅश कोर्स 799 रुपयामध्येच अवेलेबल आहे, ज्याची प्राइस ऑलरेडी 999 आहे.